चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत मद्रासी बाबापाशी आणि मद्रासी बाबाचे पूर्ण दर्शन वगैरे आपण घेतलं आणि एकदम जे महाराज बनले ते पूर्ण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आणि सबस्क्राईब लाईक करा. तर शिरडाहून तालुक्यामध्ये वरती मंदिर आहे. उंबरदेवर जे महाराज होते ते महाराज जे आहे तपोभूमी आहे महाराज उंबरदेवर इथं राहिले. नंतर इथं आले शिराळा तालुक्यामध्ये शिराळा मुक्काम पोस्ट शिराळा तालुका मोताळा जिल्हा बीड हे गाव झालं ते आणि शिराळात आपण जाणार आता वरते. ठीक आहे, त्याला सबस्क्राईब लाईक करा आणि फॉलो करा. शिराळा गाव इथं पण आलो. आमचे गणेश पूजे 2 मार्च उंबरदेवा मावसध्वज यात्रेला गेले होते पौष महिन्यात. तर त्या ठिकाणी हे मद्रासी बाबा तिथे भेट झाली. ते राहत उंबरदेवा ते आले चिंचवून यात्रेला आल्यानंतर त्या ठिकाणी भेट मानतो होते. त्याने म्हटलं बाबा तुम्ही आमच्याकडे यावं या मंदिरावर. म्हणजे मंदिरावर नाही तुम्ही यावं आमच्या घरी. तर तो होता पौष महिन्याचा काळ. पौष महिन्याचा काळ होता. पौष महिन्यात मद्रासी बाबा म्हणत येईन मी त्याकडे. पण सध्या नाही, नंतर येईल. नंतर कधी नंतर येईल मी. त्यावेळी पोथीची समाप्ती होते समजा त्या दिवशी मी दिली. पोथी समाप्ती असते श्रावण महिन्यात. पोथ्या श्रावण महिन्यात असतात. मग ते गेले पौष महिन्यात. श्रावण महिना किती पुढे राहिला बरोबर मद्रासी बाबा श्रावण महिन्यात त्याच्या घरी आले. पोथीची समाप्ती त्याच दिवशी बाबा आले बाबा मग ते समाप्ती काही नक्की नसते. समाप्ती कधी होते पोथीची. पण ते नेमकी त्याच दिवशी त्याच्या घरी आले. आल्यानंतर मग त्या समजा मग चहा पाण्याची गडबड केली. आता काळ जो 60 सालचा काळ होता. टाकऱ्या भेटे ना त्या टाकऱ्याला महत्त्व होतं. आणि हे महाराज समजा म्हणजे महाराज त्याचा राग आला. तर महाराज तिथे ते आता ते असे योगी महाराज असतात यायला लवकर संतापीत असते. राग येत असते यायला. तर त्याला खूप राग आला. त्याचा राग आला तर त्यावेळेला एकदम त्याचं हे झालं. त्याच्या संगे म्हणून पोहोचा त्याच्या संग ते म्हणा इथे थांबायचं नाही. मला इथे थांबायचं नाही. मी ते माझं मंदिर कुठे आहे म्हणतात. ते या पुलावर आले. ते पहिले इकडून आलते अगोदर गावात फिरायच्या अगोदर. मग त्यांनी पाहिले मंदिर. लोक म्हणा बाई इथे पाणी नाही ते तिथे कशाला चालला तिथे. अरे पाणी किंवा वाहतो गंगा वगैरे पाणी गव्हर्नमेंट महाराज त्याने चला म्हणा. ते म्हणा जाऊ भाऊ उद्या मी जाऊन. मग ते त्याच्या घरी त्या बाई तसं म्हटल्यानंतर ते मग त्याला डावाला संताप आला आणि त्याच्या अंगाला संताप आला. तर ते दवाखान्यात गेले. ते मुंबईचे डॉक्टर होते. त्या डॉक्टरच्या त्या दवाखान्याच्या ओरडण्यामध्ये ते पण थांबले. समजा तिथे त्या डॉक्टरांची सेवा केली. नंतर मग आली ती 4-5 वाजता समजा आराम वाटत पडला जाईल. मग आली तिच्यावर चालायची. आता हे म्हणत आज तब्येत करून नाही तर काहीच नव्हतं. त्या पोलीस जंगल होते. कोणतीच व्यवस्था नव्हती. मग इथे नका चालू म्हणा नंतर जाऊ घरात उद्या पण जाऊ. म्हणजे ते थांबले. तर 2 दिवस तिथे थांबले ते गणेश. मग त्याची तब्येत जास्ती वेळी झाली. तब्येत खराब झाली. मग ते म्हणून बाळामध्ये इथं मंदिरावर झालं. मग एका गाडीत बसून ते मंदिरावर आले जायले. आणि मंदिरावर मग आहे ना ते या मंदिरात ते मग थांबले. समजा 1 दिवस थांबले आणि दुसऱ्या दिवशी मग जायचं. समजा रात्री 10 वाजता जायचं. ते अवसान झालं.
त्याची समाधी दिली. पुस्तकात काही चमत्कार भक्कम घडले म्हणा. समाधी झाल्यानंतर मोठेच चमत्कार घडले. गाव सुधारला आहे म्हणून भरपूर धर्म चमत्कार आले गावामध्ये. आता बांधलं भरपूर गावामध्ये बत्तेशिरीमध्ये बांधला येईल, शंभू महादेव सुद्धा मध्ये बांधला येईल. आणि भरपूर काय काही सांगितलं नाही, मला काही माहिती काही आता सांगू काय माप लागलं ते आहे बुवा. बाबाचं दुसरं काय सांगू सांगा. किती दिवसापासून आले तुम्ही मंदिरावर आहे? मला हे 5 वरी चालू आहे. 5 वर्ष झाले आबाजीला या मंदिरावर थांबेले. ठीक आहे, 5 वर्ष. ते पाण्याची व्यवस्था वगैरे आहे का आता पाण्याची इथं? व्यवस्था सगळं व्यवस्थित आहे. पाण्यावर बघा. सगळं व्यवस्थित आहे. पहिले हे होतं इथं, आता पाणीच नव्हतं इथे. पहिले पाणी वगैरेच नव्हते. नव्हतं. मंदिरावर बांधलं गेलं, बाबाची फील्ड नाही तर बांधलं गेलं. बाबा म्हणत पाणी क्या पाणी या गंगाबाई चलो दिखाता तुमको. पण त्याच साली हे धरण पास झालं, धरण पास झालं. 60 साली. हो. हा, आणि त्याच्यानंतर इथं हे कॅनवलच चालले बा, हे इकून हा, कॅनवल झालं, इकून पाणी एक वल्गना तिथे पहिले या आता गहू काढले. लोकांना खाया म्हणजे घरायला मावत नाही. अशी बाबा आल्यापासून दिल्ली प्रगती झाली. बाबा आल्यामुळे तिन्ही खेड्याची प्रगती झाली आणि तिन्ही खेड्याच्या ठिकाणावर मंदिर आहे. आणि काय म्हणतात संस्थांमध्ये संगमेश्वर संस्थान, हे या मंदिराचं नाव काय, संगमेश्वर संस्थान. इकडून हे गणेशपूर झालं, इकडून हे पाळा झाला आणि इकडून शिराळा झाला. हे 3 गावचा मेळा आहे. 3 गावचे लोक इथे काही कार्यक्रम करतात दरवर्षी. किती कार्यक्रम असते तो? दरवर्षी किती कार्यक्रम असते तो? इथे एक भागवत असते कोणतं, शिवरात्रीला. शिवरात्रीला भागवत वगैरे असते. शिवरात्रीला भागवत असते. आता श्रावण महिन्यात इथून दर सोमवारी इथे उत्सव होतो. भरपूर लोक वर असतं इथं. पूजा समजा दर सोमवारी तुम्ही अशी 200-400-500 माणसाचं जेवण गेले असते. अन्नदान असते सोमवारी, दर सोमवारी. दर सोमवारी कार्यक्रम असते. आणि महाभावाची समाप्ती असते पुण्यतिथी. बाबाची असते इथं. पुण्यतिथी असते भाद्रपद नवमी, म्हणजे पोळा झाल्यावर नवमी दर. महालक्ष्मी उठतात त्या दिवशी. महाराजची पुण्यतिथी यात्रा असते मोठी. मग ते मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. मार्गदर्शन द्यावं बाबा, धन्यवाद. मार्गदर्शन दिल्यावर धन्यवाद तुमच्या. आमचे तर वाटते आम्ही तर भूषण आमच्या भावाचं प्रगती होते. बाबाची. आणि भरपूर लोकांपर्यंत त्याच्यासाठीच आणि आमचं जे युट्यूब चॅनल असल्यामुळे तुमचं भरपूर म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणार. भक्त जे आमचं जे मंदिर आहे यावं, दर्शन करावं असं म्हणजे आमची इच्छा आहे. आम्ही सुद्धा इथं येऊ शकता. भरपूर भक्त आहेत, ते सुद्धा इथे येणार आहे. आणि माझ्या मंदिरात सहसा जे सहकार्य करणारे असते ते सुद्धा सहकार्य करतील मंदिरामध्ये, आपल्या मंदिरामध्ये. आपलं म्हणायला लागेल, कारण दुसरं म्हणणार आपलं हिंदू, आपण आपलं म्हणणार आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि आपल्या याच्यानं हे प्रगती होते ना, प्रसिद्ध होते आणि भरपूर भक्त लोक इथे येतात. आणि दरवर्षी तुमचं जे मंदिरात जे काय द्यायचं वगैरे ते तुमची कधी पहा अकोल्यापासून लोक येतात इथे बिजारा. त्यावेळेस तर इथे काहीच नव्हतं. हो, सावली नव्हती इथे. त्या भावा त्या म्हणे 500 रुपये घ्या. पण इथे सावली काढा, त्या 500 रुपये सावली होती ती मोठी. त्यावेळेस रुपयाला किंमत होती खूप. म्हणजे हे कोणासाठी 65 सालची गोष्ट. मग काय तर 500 रुपये देतो म्हणे इथे सावली करा काहीतरी. पण कोणी करणार कोण नव्हतं. शेवटी बिचारा गेला. तर त्यानं त्याच्या पोराला मग तो मेल्यानंतर त्यानं सांगितलं बाबा जे पैसे सावली करायसाठी कबूल करेल ते पैसे देऊन देतो. मुलगा आला, त्याने ते पैसे देऊन दिले. तुम्ही काही करा म्हणे, कोणाला द्या का काही करा, पण बाबांनी मला सांगितलं. तर खुशोबाचा आज त्या अकोल्याचा नगराध्यक्ष आहे, त्याचा नातू त्या खुशोबाचा तो मास्तर होता. बाबाची नेहमी या मदारी बाबाची त्याच्या घरी असेल, नेहमी जात तसं नेहमी भक्त म्हणून भक्ताच्या घरी जाते. असे फिरत राहते. आधी इकडे कसे आले गणेशपूरले, तसे त्याच्याकडे गेलते जात अकोल्याले खुपशे महाराजचे. ते त्याचे आता त्याचा नगर अध्यक्ष आहे त्याचा नातू. एवढी प्रगती झाली त्याची, अशी कृपा झाली संतांची त्याच्यावर. दुसरं ठीक आहे, धन्यवाद बाबाजी. आणि या गावामध्ये शिराळामध्ये आपण आलो आणि शिराळा भरपूर बाबाजीने आपल्याला माहिती दिली, महाराजांनी आपल्याला. आणि काय आपण नंतर ना व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत नाही तर तुम्हाला दिली. चॅनल सबस्क्राईब सुद्धा लाईक करायचं. महाराजांचा चमत्कार सांगायचा आहे मला. महाराजचे असे काही चमत्कार घडले की अनेक घडले आहेत, पण एक चमत्कार तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी मी आणि मला चुलत भाऊ, हे गोष्ट आहे समजा 65च्या जवळची, 65 सालची, 65-70च्या आतली. हा मी आणि माझा चुलत भाऊ मी इथे मंदिरावर आलो. इथे मंदिरावर आलो तर इथे महाराज असं ते आम्ही दोघं समजा लहान, समजा 15-20 वर्षाची वय आमची. आम्ही माची दिवशी आमच्या जवळ नव्हती. मग आम्ही ते फुलवात आणल्या तर घरून लावायले. मग लावायला आणल्या तर ते मदारी बाबा जो
मग त्याची म्हणून मदारी बाबाने फुलवाट ठेवली. मग माचीच नाही जवळ. मग महाराजची खोली होती इकडे. मग बा माझं मग तो एवढा माचीच नाही आपलं ढोवळा जाय मग आण बरं. मग तो गेला तिथे, मी आलो इथे त्या समाधीपासून मी इकडे आलो. तो गेला त्या खोली, त्या खोलीतून तो माचीस घेऊन आला. आम्ही दोन ती दोघं तिथे गेलो. तर दिवा लागेल माचीस दिवा माचीस आमच्या जवळ. माचीचं कामच नाही पडलं. हा एक मात्र स्वतः काढला असे तर मग आता अनेक आहेत. हा बरोबर. पण मेन गोष्ट ही 65 सालची गोष्ट 65च्या पुढची आहे. 70च्या आपण मर्दाशी बाबाशी आलो आणि मर्दाशी बाबाशी पूर्ण बघितलं. मद्रासी बाबापाशी आपण आलो.